पद्मिनी एकादशी. राणी पद्मिनीच्या अखंड भक्तीने भगवान विष्णू प्रसन्न झाले. पुत्रप्राप्तीची अद्भुत पौराणिक कथा. संपूर्ण राज्याचा स्वामी असलेला एक पराक्रमी राजा. अपरंपार धन, वैभव आणि कीर्ती असूनही त्याच्या आयुष्यात एक मोठी पोकळी होती. संतती नसल्यामुळे राजा आणि राणी दुःखाने व्याकुळ झाले होते. राणी पद्मिनीने कोणतं दिव्य व्रत केलं ज्यामुळे भगवान विष्णू स्वतः गरुडावर आरूढ होऊन प्रकट झाले? चला जाणून घेऊया अधिक मासातील पवित्र पद्मिनी एकादशीची अद्भुत पौराणिक कथा. एकदा धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे प्रभो, अधिक मासातील शुक्ल पक्षातील पद्मिनी एकादशीचे महात्म्य काय आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराज, ही एकादशी सर्व एकादशींमध्ये अत्यंत दुर्लभ आणि महान मानली जाते. श्रद्धेने हे व्रत करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आता तिची दिव्य कथा ऐक. त्रेतायुगात महिष्पती नगरीत राजा कृतवीर्य राज्य करत होता. राज्याकडे अपार संपत्ती, शक्तिशाली सेना, वैभव आणि कीर्ती होती. परंतु त्याला एकही अपत्य नव्हतं. अनेक राण्या असूनही कोणालाही संतती नव्हती. राजा नेहमी म्हणायचा, माझ्या मृत्यूनंतर माझा वंश कोण चालवेल? ही चिंता त्याला सतत अस्वस्थ करत होती. शेवटी राजाने राज्याची सर्व जबाबदारी मंत्र्यांवर सोपवली आणि आपल्या प्रिय राणी पद्मिनीसह वनात तपश्चर्येसाठी गेले. दोघांनी अनेक वर्षे कठोर तप केलं. उन्हाळा, पाऊस आणि थंडी सर्व सहन करत भगवान विष्णूंची उपासना केली. तरीही भगवान प्रसन्न झाले नाहीत. राजाची अवस्था पाहून राणी पद्मिनी अत्यंत व्याकुळ झाल्या. ती महान पतिव्रता सती अनुसया यांच्या आश्रमात गेली. तिने नम्रपणे विचारलं, माते, माझ्या पतीची मनोकामना पूर्ण होण्यासाठी मी कोणतं व्रत करावं? सती अनुसया म्हणाल्या, अधिक मासातील शुक्ल पक्षातील पद्मिनी एकादशीचं व्रत कर. निर्जल उपवास कर. रात्रभर भगवान विष्णूंचं नामस्मरण आणि जागरण कर. भगवान पुरुषोत्तम तुझ्यावर नक्की प्रसन्न होतील. राणी पद्मिनीने संपूर्ण श्रद्धेने निर्जल उपवास केला. भगवान विष्णूंची षोडोपचार पूजा केली. तुळशी अर्पण केली. रात्रभर हरिनाम जपत जागरण केलं. तिची भक्ती इतकी निष्कलंक होती की संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेलं. राणीच्या अखंड भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णू गरुडावर आरूढ होऊन प्रकट झाले आणि म्हणाले, देवी, तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. माग, तुला कोणतं वरदान हवं आहे? राणी पद्मिनी नम्रपणे म्हणाल्या, प्रभो, मला असा पुत्र द्या जो धर्मशील, पराक्रमी आणि संपूर्ण जगात अजिंक्य ठरेल. भगवान विष्णूंनी स्मितहास्य करत तथास्तु असं म्हणत वरदान दिलं. काही काळानंतर राणी पद्मिनीला तेजस्वी पुत्र झाला. त्याचं नाव कार्तवीर्य ठेवण्यात आलं. पुढे तो कार्तवीर्य अर्जुन, सहस्रार्जुन म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला. तो महान योद्धा, धर्मरक्षक आणि अद्वितीय पराक्रमी राजा ठरला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो भक्त श्रद्धेने पद्मिनी एकादशीचं व्रत करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात, पापांचा नाश होतो आणि भगवान पुरुषोत्तमाची विशेष कृपा प्राप्त होते. आजच्या जीवनासाठी संदेश. अडचणी आल्या म्हणून आशा सोडू नये. योग्य मार्ग, संयम आणि ईश्वरावरील अढळ श्रद्धा यामुळे अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होऊ शकते. या कथेतून आपणाला शिकवण मिळते, भक्ती म्हणजे फक्त प्रार्थना नव्हे. भक्ती म्हणजे संयम, विश्वास आणि अखंड समर्पण. राणी पद्मिनीने आपल्याला शिकवलं की जेव्हा मन पूर्ण श्रद्धेने भगवानाला शरण जातं तेव्हा परमेश्वर स्वतः भक्तांच्या मदतीला धावून येतो. म्हणून संकट कितीही मोठं असलं, विश्वास कधीही सोडू नका. कारण योग्य वेळ आल्यावर भगवान विष्णू प्रत्येक भक्तांची प्रार्थना नक्की ऐकतात.